आपण सिनेमात किंवा खरं तर प्रत्यक्षातही अनेकदा पाहिलं असेल, अपघात झाल्यानंतर किंवा डोक्याला मार लागल्यावर डॉक्टर धावत येतात आणि पेशंटच्या डोळ्यात टॉर्चचा प्रकाश टाकतात. हे दृश्य आपल्याला खूप नाट्यमय वाटतं, पण खरं सांगायचं तर या छोट्याशा कृतीमागे एक खूप मोठं विज्ञान दडलेलं आहे. तर प्रश्न हा आहे की डॉक्टर असं नेमकं का करतात? म्हणजे डोक्याला दुखापत झाल्यावर डोळ्यांत टॉर्च मारण्यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? चला आज आपण हेच समजून घेऊया. आता बघा, या तपासणीबद्दल आपल्यापैकी बहुतेकांची एक ठाम कल्पना असते. आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनाच असं वाटतं की डॉक्टर फक्त डोळे तपासत आहेत, म्हणजे अपघातामुळे दृष्टीला काही धोका तर पोचला नाही ना, हेच ते पाहत असतील, बरोबर? पण गंमत अशी आहे की हे खरं नाहीये. डॉक्टर डोळे नाही तर डोळ्यांमधून थेट मेंदूची तपासणी करत असतात. हो, या चाचणीचा खरा उद्देश मेंदूची स्थिती जाणून घेणं हा आहे. मग आता प्रश्न येतो की डॉक्टर हे करतात तरी कसं? म्हणजे डोळ्यांवरून मेंदूची स्थिती कशी काय कळू शकते? याचं कारण असं आहे की आपले डोळे म्हणजे जणू काही मेंदूपर्यंत पोहोचणारी एक थेट खिडकीच आहेत. डोळ्यांच्या प्रतिक्रियेवरून मेंदूचं कार्य सुरळीत सुरू आहे की नाही याचे तात्काळ संकेत मिळतात. चला आता यामागचं विज्ञान थोडे नीट समजून घेऊया. हे सगळं अवलंबून आहे डोळ्यातील एका छोट्या भागावर, ज्याला आपण बुबुळ म्हणतो. मेडिकलच्या भाषेत या टेस्टला प्युपिलरी लाईट रिफ्लेक्स टेस्ट असं म्हणतात. या डॉक्टर टॉर्चचा प्रकाश थेट डोळ्यांच्या बुबुळांवर टाकतात आणि ती किती वेगाने लहान होतात, म्हणजे आकुंचन पावतात, हे तपासतात. आता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या बुबुळ्यांची हालचाल आपल्या ब्रेन स्टेमद्वारे म्हणजे मस्तिष्क स्तंभाद्वारे कंट्रोल केली जाते. हा आपल्या मेंदूचा एक असा महत्त्वाचा भाग आहे जो शरीराच्या अनेक महत्त्वाच्या क्रिया नियंत्रित करतो. आणि हाच तो दुवा आहे जो डोळ्यांना थेट मेंदूशी जोडतो. आता होतं काय की जेव्हा डोक्याला गंभीर दुखापत होते तेव्हा मेंदूवर दाब वाढू शकतो, रक्ताची गुठळी तयार होऊ शकते किंवा कवटीच्या आत सूज येऊ शकते. या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम आपल्या ब्रेनस्टेमवर होतो आणि त्याच्या कामात अडथळा निर्माण होतो. आणि जेव्हा ब्रेनस्टेमच्या कामात अडथळा येतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला लगेच बुबुळांवर दिसायला लागतो. तर या प्रतिक्रियेतून डॉक्टरांना नेमकं काय कळतं ते पाहूया. या प्रतिक्रियेचे वेगवेगळे अर्थ असतात. समजा जर दोन्ही बुबुळं प्रकाशाला एकदम वेगाने प्रतिसाद देत असतील तर याचा अर्थ मेंदूची स्थिती बऱ्यापैकी ठीक आहे. पण जर एक बुबुळ मोठं आणि स्थिर असेल तर मेंदूच्या त्या भागावर दाब येत असल्याचा तो संकेत असतो. आणि जर दोन्ही बुबुळं मोठी असतील आणि प्रकाशाला काहीच प्रतिसाद देत नसतील तर हे ब्रेनस्टेमला गंभीर इजा झाल्याचं लक्षण मानलं जातं. डोक्याच्या दुखापतीसारख्या गंभीर परिस्थितीत एक एक क्षण महत्त्वाचा असतो आणि इथेच ही चाचणी खूप निर्णायक ठरते. विचार करा, या चाचणीला किती वेळ लागत असेल? फक्त आणि फक्त 10 सेकंद. आणि फक्त याच 10 सेकंदांमध्ये डॉक्टरांना मेंदूच्या स्थितीबद्दल इतकी महत्त्वाची माहिती मिळते की ते पुढच्या उपचारांची दिशा ठरवू शकतात. म्हणजे या माहितीच्या आधारावर पेशंटला लगेच सीटी स्कॅनची गरज आहे का, न्यूरोसर्जनला बोलवायची गरज आहे का, किंवा पेशंटला आयसीयूमध्ये दाखल करावं लागेल का, असे अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. आणि वेळेवर घेतलेले हे निर्णय रुग्णाचा जीव वाचवू शकतात. आणि म्हणूनच ही चाचणी इतकी महत्त्वाची मानली जाते. प्युपिलरी लाईट रिफ्लेक्स हा मज्जासंस्थेच्या धोक्याची सूचना देणारा सर्वात वेगवान मार्ग आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ही एक अगदी साधी आणि अतिशय वेगवान चाचणी आहे, जी अशा नाजूक क्षणी जेव्हा प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो तेव्हा मेंदूच्या आत डोकावून पाहण्याची एक जीवनदायी संधी देते. तर पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरला डोळ्यात टॉर्च मारताना पाहू तेव्हा आपल्याला हे नक्की कळेल की ते फक्त डोळे नाहीत तर त्यामागचं एक संपूर्ण जग तपासत आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की अशा आणखी कोणत्या साध्या वाटणाऱ्या वैद्यकीय तपासण्या असतील ज्यात इतकी मोठी आणि जीव वाचवणारी रहस्य दडली असतील.